सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या प्रेसला विशेष करून आमचे माजी मंत्री आणि आमदार नितीन राऊतसाहेब, आमचे शहराचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे साहेब, आदरणीय सगळे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे। खरं तर आजचा दिवस हा वोटर दिवस म्हणून आम्ही साजरा करतो आहे। देशामध्ये नव्हे तर जगामध्ये काही दिवस मुद्दामून त्या दिवसाचं महत्व समजून आपण त्या दिवसाला ते नाव देतो। मदर डे असेल, फादर डे असेल, अनेक दिवस आपण देशामध्ये रोज साजरे करतो। त्याला आजचा वोटर दिवस म्हणून आपण या देशामध्ये साजरा करतो। आणि याच्या मागचा काँग्रेस पक्षाचं आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आंदोलन करण्याचा मागचा उद्देश हे सांगण्यासाठी मी इथं आलेला। वोटर दिवस आपण साजरा करत असताना आज मतदातांचं मत सुरक्षित नाही असं चित्र आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे। आमचे नेते राहुल गांधीजींनी सातत्यानं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीची भूमिका माध्यमाच्या माध्यमातून आणि जनतेच्या समोर त्यांनी मांडलेली आहे। आपल्या लक्षात असेल की निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जेव्हा जाहीर केली तेव्हा त्यांनी सांगितलं की एकूण वोटर संख्या जी आहे ती 9,54,00,000 ही वोटर संख्या आहे असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं। आणि आयोगाने जेव्हा मतदान झालं त्यावेळेस शेवटचं जेव्हा त्यांनी ब्रीफ केलं, त्यांचा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला ते व्हिडिओ पण दाखवतो। राजीव कुमार जे आहेत आपले, त्यांचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवणारच आहे। त्याने सांगितलं की 9,54,00,000ची यादी त्यांनी फायनल केली, तुम्ही पण तपासून घेऊ शकता। आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की मतदान झालं, एकूण मतदानाची संख्या होती त्याच्यामध्ये 9,70,00,000 मत आता या यादीमध्ये आपण पाहतोय। आणि त्याच्यातलं जे मतदान झालेलं आहे ते मतदान या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एकूण मतदान संख्या जी आहे 9,63,00,000, पुरुष मतदार तिथं 4,97,00,000 झालेला आहे, महिला मतदार हे 4,66,00,000। विशेष करून आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आलेली असेल की, आणि हा आकडा जो आहे, आकडा त्यांनी काय मांडावा निवडणूक आयोगाने हा नंतरचा भाग आहे। नरेंद्र मोदीचं जे सरकार आहे, या सरकारचा जो आरोग्य विभाग आहे, या आरोग्य विभागाने सुद्धा महाराष्ट्राच्या प्रौढ मतदानाचं विशेष करून जी काही आकडेवारी जाहीर केलेली आहे ती कमी आहे। आणि हे राजीव कुमार जे आहेत आयोगाचे प्रमुख, यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 9,63,00,000 मतदार असल्याचे म्हटले होते। राज्यातील मतदार पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने जी माहिती दिली त्याच्यामध्ये 9,25,119 मतदार याच्यामध्ये सहभागी झाले असं त्यांनी सांगितलं। आणि त्याच्यापैकी 6,40,88,195 मतदारांनी मतदानाचा हक्क वाजवला आणि 66.5% मतदान झालं असं त्यांनी मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 3 वाजता ते त्यांनी यादी जाहीर केली, म्हणजे त्यांनी आकडेवारी जाहीर केली। खरं तर मग निवडणूक आयोग हे महाराष्ट्राच्या प्रौढ मतदानाच्या पेक्षा जास्त वोटर्स त्यांनी आणले कुठून, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला। जवळपास 60 लाख मतं ही एक्स्ट्रा या महाराष्ट्रामध्ये कुठून आली। मग सरकार जे सांगते की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बांगलादेशी लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे।
मग नरेंद्र मोदीच्या सरकारने बांगलादेशामधून लोक इथं आणलीत का? सैफ अलीच्या प्रकरणामध्ये बांगलादेशला त्यांनी पकडलं आणि सरकारने सांगितलं की बांगलादेशींनी लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला असं सरकार सांगते. मग मतदानासाठी केंद्र सरकारने बांगलादेशींना भारतात आणलं होतं काय? हे प्रश्न आहे या ठिकाणी निर्माण झाले निवडणूक आयोगाच्या प्रश्नामुळे. निवडणूक आयोगाने जी आकडेवारी जाहीर केली ती आकडेवारी ती जास्त आहे आणि आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या प्रौढ लोकसंख्या ती कमी आहे. जवळपास 60 लाखाच्या मताचा फरक त्याच्यामध्ये येतो आहे. एक मतदान सुद्धा कमी झालं किंवा एक मतदान जास्त झालं तरी आपलं त्याच्यामध्ये इलेक्शन हे खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सेटलाइज होतात, निवडणुका रद्द केल्या जातात. महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुका आणि आम्ही ईव्हीएम मशीनवर ऑब्जेक्शन घेतलंच नाही. आम्ही त्या ठिकाणी ज्या दिवशी निवडणुका झाल्या त्याचं मतदानाचं जेव्हा निकाल आले त्यावेळेस या मताचा फरक काय, तुम्ही वोटर लिस्ट मध्ये जी मतं आलेली आहे ती कशी जास्त आली तो प्रश्न आम्ही विचारला. आणि रात्री 6 वाजताच्या नंतर जे मतदान झालं 76 लाख मतं जी झाली ती कशी झाली, कुठल्या बूथवर झाली हा प्रश्न आम्ही विचारला. निवडणूक आयोगाने तो उत्तर दिलं नाही. पण नागपूरच्या अधिवेशनामध्ये या फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या जो प्रश्न विधानसभेत उपस्थित झाला नव्हता, आम्ही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला हा प्रश्न केला. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाची वकिली करताना आपण विधानसभेत पाहिलेला आहे. काय गरज होती? आणि ते उत्तर जे निवडणूक आयोगाचं फडणवीस मांडत होते विधानसभेमध्ये तो रेकॉर्ड आपण तपासा, तोही लपला नाही. आणि निवडणूक आयोगाने जेव्हा हे सगळं काँग्रेस पक्षाने जे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जी प्रेस घेतली म्हणजे फडणवीसांच्या उत्तराच्या नंतर जी प्रेस घेतली त्याच्यामध्ये कुठलीही तफावत नाही. म्हणजे आता स्क्रिप्ट फडणवीसांनी तयार करून दिली होती किंवा नरेंद्र मोदीजींनी तयार करून दिली होती किंवा अमित शहानी तयार करून दिली होती का निवडणूक आयोगाने यांना स्क्रिप्ट दिली होती, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आपल्या देशातल्या मतदातांचं मत हे सुरक्षित नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या वोटर दिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केलेला आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलाय की वोटरांमध्ये मतदातामध्ये ही जागृती निर्माण करणं आणि लोकांना हा जो निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम जे भाजप करते आहे, केंद्रातलं सरकार मुद्दाम करते आहे, त्याबद्दलची जागृती करण्याचं धोरण आम्ही आज केलेलं आहे. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे. या निमित्तानं मतदातामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करणारा निवडणूक आयोग त्यांना या सगळ्या गोष्टीचा बद्दलचा आम्ही अलर्ट करण्याचा हा निर्णय केलेला आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन केलं आणि म्हणून मी आज तुमच्या समोर आले. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आता आम्ही महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामधली जी वोटर लिस्ट जी तयार झालेली आहे त्याची जी तफावत आहे म्हणजे 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 या काळात लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत 50 लाख मताची वाढ झाली. पण 4 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि त्याच्यानंतर वोटर लिस्ट जी आली त्याच्यामध्ये 46 लाख मतं वाढली. म्हणजे 5 वर्षामध्ये 50 लाख आणि 4 महिन्यामध्ये 46 लाख ही जी वाढली त्याची सगळी आता यादी आपण पाहिलं असेल की जवळपास निवडणूक आयोगाने जेव्हा ही चोरी पकडली जाईल म्हणून त्यांनी त्यांच्या वेबसाईट मधून या सगळ्या गोष्टी डिलीट करून टाकल्या आणि म्हणून या सगळ्या डाटा आता आम्ही गोळा केलेला आहे. आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाचेही दार ठोकावू. आज आमचे संध्याकाळी 6:30 वाजता
आमचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खैरा पण या ठिकाणी येतात आहेत. ते पण या विषयावर आपल्याला आपलं मत मांडणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा या सगळ्या विषयाची दखल आमच्या नेते राहुल गांधीजींनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आम्ही कोर्टातही जाऊ, जनतेच्या दरबारातही जाऊ आणि रस्त्यावरची लढाई लढू, ही काँग्रेसची भूमिका आमची आहे. आम्ही प्रयत्न चालू आहे आमचा. नाही ना, मग दोन मुद्दे आहेत. आम्ही पहिल्या दिवशीपासून या सगळ्या गोष्टीचा विषय घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. आमचं तालुका पातळीवरील सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन केली, लोकांपर्यंत आम्ही पोहोचायचं काम सुरू आहे. आमचं लोकांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू आहे. माध्यमांनी सुद्धा हा पुढाकार घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे. मला मूळ प्रश्न आहे की मी काही आमच्या अलायन्स आमची आम्ही चर्चा करतो असं कधीच बोललो नाही, इथं पण नाही बोललो. त्यांना काय वाटायचं का नाही वाटायचं तो त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्ष मीच या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, काँग्रेस विचारानेच या देशाला उभं केलं. आज जे काही हे माध्यम आणि या सगळ्या गोष्टी उभ्या असतील, सुईपासून तर रॅकेटपर्यंत निर्माण करण्याचं काम काँग्रेसच केलं. कारण की या लोकशाहीची काळजी आम्हीच करावी लागणार, आम्हालाच लढाई लढावी लागणार आहे. कोणी आहेत की नाही आहे हा विषय नाही आहे. ज्यावेळेस स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली त्यावेळेस आमच्याबरोबर कोणीच नव्हतं, पण हळूहळू देश उभा झाला आमच्या मागे. आणि म्हणून आमच्या बरोबर कोण आहे की नाही आहे, देशाच्या जनतेमध्ये जागृती निर्माण करणं हे आमचं काम आहे. त्याच्यामुळे आम्हाला राज्याच्या मंत्र्यांनी काही असं सांगावं, मग तुमचं जे दिल्लीतलं सरकार आहे त्या सरकार बरोबर अनेक लोक जर तुमचे सोबती अनेक सोडून गेले, जबरदस्ती निवडणुकीच्या वेळेस पकडून आणतात तुम्ही, तुमच्याबरोबर कोण राहतं? आम्हाला हा विषय एक वेगळ्या वेळेस आहे. आणि आजचा दिवस आम्ही का सांगतोय, आज वोटर दिवस आहे, मतदाता दिवस आहे. आणि म्हणून या मतदाता दिवसाचं औचित्य साधून आम्ही लोकांपुढे जागृती करण्याचा प्रयत्न करतोय आणि माध्यमांनी ती भूमिका मांडावी ही साठी आम्ही तुमच्याकडे आलेलो. अब मुझे ये पता नहीं है कि हम तो स्मार्ट है ही, अब जो लोग मीडिया के सामने आ जाते कुछ भी बोलते हैं वो कितने स्मार्ट है वो दिखाना चाहते हैं क्या? मूल सब्जेक्ट ये नहीं, ये लोकशाही बचाने का इशू है. उन लोगों ने भी हमारे साथ आना चाहिए. समय सबका बलवान होता है, आज उनका समय कल हमारा समय आएगा. लेकिन जो पाप लोगों के वोट पे डाका डालने का काम जो देश में चल रहा है, राज्यों में चल रहा है, उसके बारे में सबने चिंता कर व्यक्त करना चाहिए. ये फोटो सेशन का काम नहीं है, ये लोकतंत्र बचाने का काम है. अगर उतना भी उन लोगों को नहीं समझता तो ऐसे लोगों का वक्त हमारे सामने क्यों लाता? आकडे सांगितलेले आहेत, 60 लाख मताचा फरक दिसतो आहे निवडणूक आयोगाच्या याच्यानी आणि राज्याच्या करोड जे लोक आहेत. आता 18 वर्षात मी तुम्हाला साधा तुम्ही प्रश्न विचारला, अनपढ लोकांचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येता म्हणून तुम्हाला सांगतो. 18 वर्षाचे पोरं जे होतात, मुली असतात, त्या सगळ्यांची नोंद केली जाते, पण त्याला करोड मध्ये मोजलं जात. मी विचारलं म्हणून सांगतोय, सगळ्यांची नोंद होत नाही, पण जे त्याला आमचं जे पॉप्युलेशन असतं, जी काही करोडची संख्या असते त्याचं आपण कॅल्क्युलेशन करतो. ते सगळं कॅल्क्युलेशन करून सुद्धा तेवढी पॉप्युलेशन आपल्या राज्यातली नाही आहे. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय. जेव्हा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तर यांच्या पुढे चुकायचं कारण काय? चोर के मन में चोर के दाढी में तिनका है. आता त्याला दाढी नसल्यामुळे त्याचा एक प्रॉब्लेम आहे. करतात. आता मी जे इथे यायला उशीर झाला, भंडाऱ्याच्या आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये काल स्फोट झाला. 10-12 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी, अनेक लोक घायल आहेत. मी सकाळपासून तिथं आमचे खासदार आणि मी तिथं होतो. आपल्याला माहिती आहे की जसं अग्निवीर तिकडे ऐकत होतो, आता आयुधवीर पण निर्माण केले. भंडाऱ्याच्या त्या आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये आरडीएक्स तयार होतं. भारतामध्ये एकमेव फॅक्टरी जी आहे जिथं आरडीएक्स निर्माण होते ते फक्त भंडाऱ्यात. आपल्याला आरडीएक्स हे बाहेरच्या देशातून आयात करावं लागतं. हे यांना माहिती असेल आणि तुम्ही पण माहिती घ्या. आम्ही खासदार झाल्यानंतर तिथं जेव्हा आयात चाललेली होती त्याला आम्ही सांगितलं की इथं प्रोडक्शन वाढवा, त्याचं एक्सपान्शन करा, त्याच्या माध्यमातून मोठ्या तरुणांना त्या ठिकाणी काम मिळेल.
नोकऱ्या मिळतील आणि त्याचा विकास पण होईल आणि या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान या भंडारा जिल्ह्याचं त्या ठिकाणी मिळेल. तिथं अप्रेंटिस लोकांना काम दिलं जात आहे. तिथं एका बिस्किट बनवण्याचा कारखाना नाहीये, त्या पकोडे तेलाचा कारखाना तिथं फॅक्टरी नाहीये. हे आरडीएक्स बनतं त्या ठिकाणी. आरडीएक्स म्हणजे सगळ्यात खतरनाक स्फोटक आहे. त्याच्यापेक्षा कुठलंही मोठं स्फोटक राहू शकत नाही. आता तिथं अप्रेंटिस लोक पाठवले जातात, तिथं आयुध वीर पाठवले जातात, ज्याला कुठलंही माहिती नाही त्याला कसं काम केलं पाहिजे. फॅक्टरी पण तिथं तिथली जी मशिनरी आहे ती गेल्या 60 वर्षाची मशिनरी आहे. तिचं जे लिमिट आहे ते फक्त 20 वर्षाचं. आता तिला 3 पटीनं तिचं कालावधी संपला. तिथं आता ही दुसरी घटना याच वर्षात. मागे एक माणूस मरण पावला, आता 10-11 लोक मरण पावले. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही जे खाजगीकरण करायला सुरुवात केलेली आहे, रोज नवीन नवीन विषय येतात आहेत. तुम्ही जे बॉन्डचा विषय मांडला त्याच्यात काय गडबडी झाल्या, कोर्टाने ताशेरे ओढले. आम्ही आरोप नाही केला. आता कोर्टाने बोलल्यानंतरही त्यांना लाज नसेल तर मग आता काय करायचं? बेशरम लोकांबद्दलचं औषध तुम्ही आम्हाला सांगा. नाही आम्हाला सांगतो ना, आम्ही एकच विषय तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता की सातत्य त्याला ठेवलं पाहिजे. हे बेशरम लोक आहेत ना, त्यांची गेंड्याच्या कात्रीपेक्षा जाळ झाली कात्री आहे. शेतकरी रोज आत्महत्या करतात, त्याची काळजी नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की शेतकऱ्यांच्या शेतीचा माल आम्ही पूर्ण घेऊ समर्थन मूल्याच्या भावाने. डिफरन्स असेल तर ते आम्ही देऊ. सोयाबीनची खरेदी बंद झाली. 31 जानेवारी पर्यंत आम्ही चालू ठेवू असं सांगितलं होतं. 1 जानेवारीलाच बंद झाली. कापूस खरेदी बंद, धान खरेदी बंद, घेतलेले पैसे दिले नाही. तूर निघाली शेतकऱ्यांची, तर तूर आता त्यांनी इम्पोर्ट केली आणि तुरीचे भाव पाडले. महाराष्ट्रामध्ये रोज शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या होतात. आता काय रोज किती बोंबलायचं? आम्ही बोंबलतच आहोत. आम्ही आवाज उचलतोच आहे. तरुणांचा आवाज, महागाईचा आवाज. आज मी काही पेपर वाचत होतो, काही पेपरने तर आज ते पूर्ण ब्लॅक न करता त्याला पुसट लिहिलेलं आहे. महागाईचा उंचाक किती वाढला. आज काही पेपरमध्ये आहेत बातम्या. मी आता सगळ्याच पेपरचा उल्लेख नाही करणार, पण मी सांगतोय की मी सगळ्या पेपरला पाहत होतो की आज त्यांनी त्याला महागाई वाढली तर त्यांनी त्या पुसट हे असं त्याला हे केलं. एक पहिला फ्रंट पेजेस करून टाकलेला. काय चाललेलं आहे? आता कुठले विषय रोज आम्ही, ही सरकार जनतेतून निवडून आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे ना, ते सांगतात जॅकेट घालून. तर त्यांना विचारा ना, तुम्ही जनतेसाठी काय करता? मी दावतचा प्रश्न विचारला. आमचा आरोप नाही आहे, तुम्ही आणले 18 लाख ते 16 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, तर ते काही दाऊस मध्ये जाऊन आणायची गरज नव्हती. तुमच्या आवाजाच्या हक्कावर होतं ना. तुम्ही जवळपास 10 कंपन्या विदेशातल्या आहेत. बाकीच्या तर सगळ्या राज्यातल्याच आहेत. महाराष्ट्रातल्या आणि बाकीच्या 43 कंपन्या तर महाराष्ट्रातल्याच आहेत. तुम्हाला इथंच बोलवून हे तिकडे गेले दाऊसला आणि छत्तीसगडचा मुख्यमंत्री इथून 6000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट छत्तीसगडमध्ये घेऊन गेले, पुण्यातून. मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य, आम्ही त्यांना प्रश्न विचारला आणि मी म्हणालो आता त्यांनी असे लोक पोचून ठेवलेले आहेत की त्यांना नाना पटोलेला देशाध्यक्ष पद टिकवायचं आहे म्हणून ते या पदाची बाजू मांडतात. अरे मी सोडलेलं पद आहे. मी सांगितलं आमच्या हायकमांडला की 4 वर्ष झालेत, मला इथून लिव्ह करा. मुद्दा असा आहे की तुम्हाला विषय समजत नसतील, जनतेच्या पैशाची उधळपट्टीच करायची आहे तुम्हाला. तर दाऊस मध्ये 6500 किलोमीटर जाऊन तुम्ही 20 लोकांची टीम घेऊन गेला. उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री तुम्ही गेला. किती इन्व्हेस्टमेंट आणलं, कुठलं आणलं? दारू बनवण्याच्या फॅक्टरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणलं विदेशातून. मी काल सांगितलं 1500 कोटीची एक कंपनी आणली आणि 750 कोटीची आणली बियर बनवणार आणि दारू बनवणार. तर महाराष्ट्राला तुम्ही दारू राष्ट्र बनवणार आहे का? मंत्र्यांच्या दारूच्या फॅक्टरी निर्माण करतात. बारामतीत चालू झाल्या. महाराष्ट्राची अवदशा करायला तुम्हाला हे मिळालेलं. आणि हे काही तुम्हाला जनतेतून निवडून आलेच नाही. तुम्हाला लोकांना स्वतःचे बोर्ड स्वतःच लावतात, तुम्ही लोक लावत नाही तुमचे बोर्ड. पण अशा याच्यामध्ये आवाज किती काढायचा आणि किती सातत्य ठेवायचं तुमच्या भाषेत? कुठले रोज प्रश्न आणतात. आता इतके प्रश्न आहेत
त्याचं उत्तर द्यायचं ना. आम्ही सांगितलं, काल मी बोललो की श्वेतपत्रिका त्यांनी जाहीर करावी की एकनाथ शिंदेच्या काळामध्ये त्यांनी 2दा केले ते. मी 2018चा विचारत नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र आमच्या मित्रांनी केला होता त्यावेळेस, त्याच्यामध्ये त्यांनी लाखो कोटीचं इन्व्हेस्टमेंट दाखवलं. मी तो हिशोबाला जात नाही, कुठला मॅग्नेटिक झालं त्याच्यात जात नाही मी. पण एकनाथ शिंदेनी जाऊन इतकंच इन्व्हेस्टमेंट आणलं होतं. ते इन्व्हेस्टमेंट कुठं कुठं केलं गेलं, किती लोकांना नोकऱ्या दिल्या, तेवढं आम्हाला तुम्ही सांगा. एवढंच म्हटलं तर झालं, अंगावर यायला लागले. प्रश्न विचारायला गेलं तरी कपडे फाडायला निघतात. म्हणजे आता काय विरोधकांनी ते प्रश्न विचारायचे नाही. ही काही लोकशाही नाहीये. त्यांना लोकशाही मान्य त्यांना नसेल तर माध्यमांनी सुद्धा त्या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे की जे आहे त्या व्यवस्थेला त्या पद्धतीनंच आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आता ते जे आमच्या मित्रांनी काल सांगितलं की मी 16 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट आणतोय, किती लोकांना नोकऱ्या देणार? 16 लाख तरुणांना आम्ही नोकऱ्या देणार असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एक नोकरी कितीला पडेल? 1 कोटी रुपयाला पडेल. ओके. मग त्यांना जे जमीन देणार आहे त्या कंपन्यांना, मी हिशोब तुम्हाला सांगतो. तुम्ही विषय काढला सातत्याचा म्हणून सांगतो. मी तुम्हाला सांगतो की हिशोब तुम्हाला सांगतो की तुम्ही लाखो कोटीची जमीन नाम मतदाराला या लोकांना देतात, जे तुमचे मोदी साहेबांचे मित्र आहेत त्यांचे. लाखो कोटी रुपयाची जमीन देत आहे. पहिलेच राज्य कर्जबाजारी आहे. पहिलेच राज्य कर्जबाजारी आहे. महागाई वाढवत आहे. सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल केलं. तुम्ही या सगळ्या प्रॉपर्ट्या नाममात्र दरात तुम्ही देत असाल उद्योगाच्या नावाने. तुम्ही किती लोकांना, तुमचाच आकडा आहे, माझा आकडा नाहीये. तुम्ही ट्विट केलात माननीय फडणवीसजी, तुमचाच आकडा आहे. राज्य लुटून देऊ नका, राज्य सांभाळा. तुम्हाला राक्षसी बहुमत मिळालं, तुम्हाला असं म्हणणं आहे तुमचं, घ्या तुम्ही, तुम्हाला काय करायचं. पण तुम्ही राज्य बर्बाद करायसाठी नाही दिलेलं आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि आम्ही जे प्रश्न विचारला, आम्ही सांगितलं त्यांना श्वेतपत्रिका जाहीर करा की ते झालेलं होतं त्यावेळेस किती इन्व्हेस्टमेंट झालं, किती लोकांना नोकऱ्या दिल्या, पकोडे तळायचं काम दिलं होतं का, काय हमालीचं काम दिलं होतं, काय काय दिलं होतं ते तर सांगा. पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट वाल्याला जी जमिनी देणार आहात तुम्ही कमी दरामध्ये, त्याचा हिशोब आम्ही नाही विचारायचा? नाही विचारायचं का? ते विचारलं का त्रास होतो. कारण की निवडणुकीला ते पैसे देतात ना त्यांना, आणि तो आता तो पैसा सगळा चुकता करायचा आहे महाराष्ट्राची प्रॉपर्टी विकून. आरोप प्रत्यारोप चालत राहणार आहे. काँग्रेस इतक्या मोठ्या प्रभावानंतर संघटन बांधणीकडे लक्ष देत आहे का की नवीन अध्यक्ष बांधणार? हा पहिला प्रश्न. दुसरा, ओबीसीतून आरक्षण मागण्यासाठी जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणावर बसलेले आहे. त्यावर काँग्रेसची अधिकृत भूमिका काय द्यायला पाहिजे? बघा, आम्ही सरकारला अनेकदा सांगितलं आणि तुम्ही त्याच प्रश्नावर येताय. आम्ही सांगितलं की जातीनिहाय जनगणना सरकारने करावी, ज्या ज्या मागास जाती असतील त्याचा. कारण की जातीनिहाय जनगणनेचा अर्थ असा आहे, त्याचा गैरसमज पसरवला जातोय. आम्ही जाती जातीमध्ये भांडण लावायचं काम नाही करतोय. त्याचा विरोधक मुद्दा म्हणून ते सत्तेमध्ये बसले लोक ते सांगतात की जातीनिहाय जनगणना झाली तर भांडणं होणार. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची जातीनिहाय जनगणना होते. जातीनिहाय जनगणना का, त्याचा अर्थ काय? आर्थिक आणि शैक्षणिक त्या समाजाची स्थिती काय आहे हे बघितलं जाते आणि मग त्याच्या समाजाच्या परिस्थितीच्या आधारावर सरकारला त्या पद्धतीचं आर्थिक आणि त्याचं सामाजिक धोरण ठरवण्याचं व्यवस्था करावं लागतं. बजेटमध्ये प्रोव्हिजन करावं लागतं. आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं हे जातीनिहाय जनगणना होते. आमचे नेते राहुल गांधींचं म्हणणं असंच आहे की सगळ्या जातीची जातीनिहाय जनगणना करा ना. मग तो ब्राह्मण असेल त्याची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. या सगळ्या लोकांची जातीनिहाय जनगणना झाली तर त्या समाजाचे आर्थिक आणि सामाजिक स्थिती कळेल आणि मग त्या पद्धतीचं प्रोव्हिजन सरकारला करावं लागेल. पण सरकार ते करायलाच तयार नाही. उलट त्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे गेल्या 2011 मध्ये झालेल्या जाती निर्णयांना ती 2021 मध्ये व्हायला पाहिजे होती, ती अजूनपर्यंत केली नाही. म्हणजे त्यांचंही आरक्षण संपवायचं, त्यांच्याही व्यवस्था संपवायच्या, त्यांनी पुन्हा दारिद्र्याच्या जीवनात जगावं अशी भाजपची भूमिका आहे का? त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. जातीनिहाय जनगणना का करत नाही? सामाजिक आणि आर्थिक जनगणना हे प्रत्येक समाजाची, प्रत्येक कुटुंबाची झाली पाहिजे,
हीच भूमिका काँग्रेस पक्षाची, आमचे नेते राहुल गांधींची आहे. समाजामध्ये विभाजन करायची आमची कुठेही भूमिका नाही. सैफ अलीच्या प्रकरणामध्ये धर्मावर सिद्धी भूमिका सरकारचे मंत्री मांडतात. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. सर, आपने लोकसभा चुनाव के दौरान 2 कोटी सदस्य नोंदणी करत आहे, मात्र काँग्रेस कुठेच आपलं संघटन वाढताना दिसत नाही किंवा तयारी करताना दिसत नाही. एक बघा, तुमचं त्यांच्या संघटनेबद्दल मला काही बोलायचं नाहीये. माझं मला ऐका ना, त्यांच्या संघटने त्यांचं मिस कॉल वाला सिस्टीम आहे. मिस कॉल तुम्हाला माहित असेल ना, तुम्ही पण असाल सदस्य, मिस कॉल आला असेल तुम्हाला. त्याला मला त्याच्यावर चर्चा करायची नाही. त्यांच्या पक्षाच्या बद्दल संघटनात्मक मला चर्चा करायचा काही अधिकार नाही, मी करणार पण. काँग्रेस महाराष्ट्रातला तळागाळातला पक्ष आहे. आपल्याला लक्षात असेल की आता झालेल्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त अर्ज तिकीट मागण्यासाठी कुठल्या पक्षाकडे आले असेल तर काँग्रेस पक्षाकडे आले. भाजपकडे नाही आले, दुसऱ्या पक्षाकडे नाही गेले. त्यांच्या पक्षातले काही लोक आमच्याकडे तिकीट मागायला. मला आता त्याच्यावर चर्चा नाही करायची. त्यामुळे मिस कॉल वाल्या पक्षाच्या बद्दल मला चर्चा करायची नाहीये. बैमानीनं जे निवडून आलेले आहेत हे आम्ही वारंवार सांगू आणि निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे. आम्हाला त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा नाही. आम्हाला निवडणूक आयोगाकडून आम्ही उत्तर घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, ही भूमिका आमची. पर आरोप लगाया था कि अपेक्षाकृत भाजपा को अधिक वोटिंग मिली है. इस चुनाव में आप कह रहे हैं कि मतदाता ज्यादा होने की वजह से एंड टाइम पे वोटिंग ज्यादा हुई है. कहीं ना कहीं आपको ऐसा नहीं लगता कि बांग्लादेशियों, घुसपैठियों, रोहिंग्याओं के ऊपर कार्रवाई इस वजह से की जा रही है? देखो, महाराष्ट्र के सरकार में जो बैठे हुए मंत्री लोग हैं वो कहते हैं कि बांग्लादेशी बड़े पैमाने में महाराष्ट्र में आए हैं. उनके मंत्रियों का स्टेटमेंट है, भाजपा के बड़े नेताओं का भी स्टेटमेंट है. इसका मतलब है कि महाराष्ट्र के भाजपा के नेता लोग, मंत्री लोग नरेंद्र मोदी के सरकार के ऊपर ऑब्जेक्शन ले रहे. कमजोर सरकार है नरेंद्र मोदी की, वो कह रहे अगर महाराष्ट्र और देश के विविध राज्यों में अगर बांग्लादेशी बड़े पैमाने में आ रहे तो 11 साल की नरेंद्र मोदी की सरकार जो अवैध जो बांग्लादेशी महाराष्ट्र में आ रहे हैं और वो यहाँ पर रहकर सैफ अली को मार रहे, किसी लोगों को तकलीफ दे रहे और इस राज्य में अपना व्यवस्था बनाए हैं, तो कमजोर कौन है? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी की सरकार कमजोर है. वो भाजपा वाले कह रहे. चुनाव आयोग जो बात कह रहा है कि चुनाव आयोग ने जो आंकड़े डिक्लेयर किए हैं उससे ज्यादा लोग उसके बाद में दिख रहे उनके लिस्ट में. जो केंद्र की हेल्थ मिनिस्ट्री है उनके आंकड़े भी जो है वो कम है और वोटर की तादाद ज्यादा है. करोड़ वोटर जो होता है 18 साल के ऊपर का, उनकी संख्या हमारे महाराष्ट्र में कम है. हमारा सवाल उतना ही है ना. चुनाव आयोग ये कहता है, चुनाव आयोग ने क्या किया, हमको जैसे ही 1 महीना पूरा हुआ, 45 दिन पूरे हुए, उसके आखिरी के दिन हमको एक लेटर देते हो चुनाव आयोग कि आपको पारदर्शिता के वजह से हम ये माहिती दे नहीं सकते, कौन से बूथ पे कितना वोट हुआ उसके वीडियोज हम नहीं दे सकते. चुनाव आयोग का पहला जो सर्कुलर है वो आप पढ़िए. सर्कुलर है वो वही है कि भाई इसलिए तो वीडियो निकाला जाता है ना, पारदर्शिता. वो बोलते कि पारदर्शिता की वजह से दिखाया नहीं जाएगा. तो हमारा ऑब्जेक्शन ही चुनाव आयोग के ऊपर है, तो बीजेपी वालों को क्यों तकलीफ है? ये चुनाव आयोग हमको जवाब बोगस वोटिंग का आरोप लगा रहे हैं. कहीं नहीं, चुनाव आयोग ही दिखा रहा है लिस्ट में. चुनाव आयोग के इसमें जो है उनकी यादी आप देख लो, उन्हें जो डिक्लेयर किया है वो देखो, उनका वीडियो भी मैं आपको, मैंने जब भी कहा कि वीडियो दिखाता आपको समझ में आ जाएगा कि उनका खेला कैसा चल रहा है और चुनाव आयोग इसमें कैसे इन्वॉल्व है. वो खुद ही उनके बयान में ही वो बोल रहे हैं. All right, let's take you through. इन दोनों चुनावों में जो जज्बा दिखाया गया वो लंबे समय तक याद रहेगा. आप सबको दिलचस्प माहौल निश्चित रूप से याद रहेगा. जम्मू कश्मीर की अवाम ने जमहूरियत के जश्न में लोकसभा चुनावों में जो बुनियाद बनाई थी उस पर एक बहुत ही सशक्त इमारत असेंबली इलेक्शंस में लिखी है और इस जनादेश ने नई आशाएं और उम्मीदों को संचार दिया है.
Now it is over to the people of J&K to take this democratic journey forward. और हम एक नया गोल्ड स्टैंडर्ड और सेट कर रहे हैं. Just to remind you, just to recall. चुनाव घोषणा के समय ही हम अपना इरादा घोषित करने लगे. हम अपनी वीडियो इंटेंट को पहले बताते हैं, उसे पूरा करके दिखाते हैं. Just to take you down the memory lane. लोकसभा के चुनाव के समय, अनाउंसमेंट के समय हमने वादा किया था कि हम 4 एमओ की चुनौतियों से निपटेंगे और हिंसा, पुनर्मतदान, धन और सोशल मीडिया के दुरुपयोग की अनुमति नहीं देंगे. और ऐसा जानते हैं कि हमने वो करके दिखाया. भारत के चुनावों की गोल्ड स्टैंडर्ड्स की कड़ी में हम एक और नया अध्याय दिख रहे हैं. मैं तुमको ये वीडियो आपको शेयर करता हूँ. मैं आपको स्पष्ट बताना चाहता हूँ कि चुनाव आयोग, हमने जो ऑब्जेक्शन लिए उसी को एलिगेशन हम पे लगा. हम उनको कह रहे कि तुम जो आंकड़े डिक्लेयर किए वोटर लिस्ट के, उससे ज्यादा आ रहा है. जवाब ही देने को तैयार नहीं. हमने कहा कि नांदेड़ में हम लोग लोकसभा में जीत रहे हैं, विधानसभा में 40-50 हजार वोटों का वहां पे लॉस हो रहा है एक ही टाइम में. तो बोलता है लोगों के ऊपर डिपेंड है. तो मूल सब्जेक्ट है कि हम लोग, अब चुनाव आयोग तो अपना हाथ खड़े कर दिया है, वो किसके लिए काम कर रहा है ये स्पष्ट हो चुका है. जब बीजेपी के मुख्यमंत्री वो उनका जवाब खुद दे रहे विधानसभा में, तो बीजेपी कितना उनके लिए सपोर्टेड है वो स्पष्ट होता है. तो इसलिए अब ये पूरी डिटेल्स लेकर हम लोग सुप्रीम कोर्ट में भी इसकी आवाज उठाएंगे और रास्ते की भी लड़ाई लड़ेंगे. ये भूमिका हमारी है. मैं ये वीडियो आपको शेयर करता हूँ. इसमें बघा त्यांना मला काल मोदींनी जे म्हटलं त्यांच्या भाषणामध्ये त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. पक्षाचे प्रमुख नेते त्या पद्धतीची भूमिका मांडतात तर त्याला काही दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे स्वागत करतोय. पवार साहेबांनी ती भूमिका मांडलेलीच आहे. मुद्दा असा आहे की लोकल बॉडीच्या निवडणुका लागतील की नाही लागतील हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की 24 तासात माझ्या हातात सत्ता मिळाली. 24 तासात मी ओबीसीचं आरक्षण आणलं. आता सत्ता येऊन 3 वर्ष पूर्ण झाली, 3.5 वर्ष झाले, निवडणुकाच झाल्या नाही. अजून ते कोर्टातलं प्रकरण कोर्टातच पेंडिंग आहे. मूळ प्रश्न आहे की निवडणुका लागू द्या. आम्ही सोलो लढायचं की पोलो लढायचं ते ठरवू ना, पण तुम्ही निवडणुकीचा लावा एकदा सभा आणून. काँग्रेसचा वाद काँग्रेस म्हणतात हा वाईस चान्सलर युनिव्हर्सिटीचे नियुक्तीमध्ये युजीसीने नियम बदललेले आहे. एक बघा, देशामधले प्रत्येक क्षेत्रातले नियम बदलले जातात. आता तुम्ही युजीसीचा विषय मांडताय. यूपीएससी मध्ये सुद्धा ज्या जो अध्यक्ष असतो यूपीएससीचा तो नेमणूक करायचा असेल आणि त्याला आम्ही एक स्टँडर्ड ठरवलेलं होतं, त्या आधारे मोदी साहेबांच्या सरकारमध्ये बदलवलं गेलं. म्हणून युपीएससी मध्ये जे लोक मेरिट वाले मुलं मुली आहेत ते बाजूला पडतात आणि कोण लोक घुसतात ते आपण पाहतोय. त्याच्यातलाही फ्रॉड पुढे आलेला आहे. पूजा खेडकरच्या मॅटर मध्ये सुद्धा ते प्रकरण पूर्ण देशामध्ये गाजलेलं आहे. युजीसी मध्ये सुद्धा व्हाईस चान्सलर नेमणुकीच्या दृष्टिकोनातून यांना काय पाप करायचं ते आपण पाहतोच. त्यांच्यामध्ये त्यांचे बगलबच्चे कसे त्याच्यामध्ये ठेवले जातील व्हाईस चान्सलर, आणि त्यांना त्यांची पूर्ण पॉलिसी कशी त्या ठिकाणी चालवता येईल त्या विचाराची, त्याचा प्रयत्न ते करतात आहे. आता देशाचं काय धिंगाणा होऊन राहिलं हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे विरोध किती केला तरी आपण पाहिलं की राहुलजींनी लोकसभेमध्ये हे सगळे प्रश्न उपस्थित केलेत, अनेक प्रश्न उपस्थित केले. स्वतः संसद चालू दिली नाही, सरकारने नाही चालवली, आणि बाहेर जे आंदोलन चाललं होतं त्याच्यामध्ये ते सारंगी मदत आणले. राहुलजीने त्याला धक्काही नाही मारला, राहुलजी त्याच्या जवळ गेले नाही, पण राहुलजीने धक्का मारला आणि तो घायल झाला. अडवाणी साहेब भरती होते दवाखान्यामध्ये एम्स मध्ये, त्याला पाहायला कोणी भाजपला नाही गेला.
पण सारंगीला पाहायला सगळे लोक गेले. फरक आहे. आता काय अजून तुम्ही जेवढे प्रश्न विचारा त्या प्रश्नावर खूप सारं बोलता येईल, पण मला राजकारण करायचं नाही. आज वोटर दिवस आहे, या मतदार दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधून आमचं एवढंच म्हणणं आहे की मतदातामध्ये जागृती झाली पाहिजे, लोकांनी हे प्रश्न विचारले पाहिजे, लोकांचं सरकार आलं पाहिजे. हे अशा बैमानीचं सरकार या महाराष्ट्रात किंवा देशात येता कामा नये, ही काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. थँक्यू.